व्यवस्थित छान मऊसर शिजलेला आहे. आतून मऊ आणि वरून क्रिस्पी असं ह्याचं आवरण होतं आणि खाण्यासाठी खूप टेस्टी लागतं. वेलकम टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चला, आज आपण फ्रेश अशी पापलेट मार्केटमधून आणलेली आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता. पापलेटला असा चंदेरी खवलं असली ना की म्हणजे फ्रेश असतो पापलेट आणि त्याची चवही खूप छान लागते. तर आज आपण पापलेट रवा फ्राय करणार आहोत. त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे बघा, आलं, लसूण, मिरची, लिंबू, भरपूर सारी कोथिंबीर, कढीपत्ता आणि हे मसाल्याचं साहित्य. ह्याच्यामध्ये हळद, मसाला आणि थोडासा गरम मसाला, मीठ चवीनुसार. हे बघा, पापलेट आपण स्वच्छ करायला घेतलेला आहे आणि एकदम फ्रेश आहे. आता आतली घाण काढून साईडचे फिन्स कट करायचे आणि त्याला मध्ये व्यवस्थित कट मारायचे, जेणेकरून आपण जो मसाला त्याच्यात भरणार आहोत तो व्यवस्थित आतपर्यंत जाईल आणि त्याला चव छान लागेल. हे बघा, सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे. सर्वप्रथम हे जे आपण घेतलंय, कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण, कढीपत्ता, ते सगळं बारीक थोडंसं प्लस मोडमध्ये वाटण करून घ्यायचंय, कारण जेणेकरून ते पापलेटांना व्यवस्थित आतमध्ये लागलं जाईल. आणि हे सुके गरम मसाले. आता पापलेट आपण स्वच्छ करून घेणार आहोत. कट करून साफ करून घेते मी आणि मग नंतर तुम्हाला दाखवते. ह्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग त्याला मॅरिनेट करून एक 10-15 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. हे बघा, स्वच्छ करून घेतलेली आहेत पापलेट. आता सर्वप्रथम त्याला लिंबू लावायचा आहे. एक लिंबू घेतलाय आणि पूर्ण त्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, सगळीकडे व्यवस्थित. जे कट मारलेत त्यांना पण व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर जे हे हिरवं वाटण केलंय ते त्याच्या आतमध्ये असं भरायचंय. त्यामुळे त्याची चव खूप छान लागते आणि पापलेटच्या आतपर्यंत सगळा मसाला भरला जातो. आणि खूप मोठा आहे त्याच्यामुळे ते व्यवस्थित भरलं की टेस्ट खूप छान लागते. हे बघा, पूर्ण व्यवस्थित लावून घ्यायचंय. आणि नंतर आपल्याला रवा फ्राय म्हणजे रवा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ मसाला घालून त्या मिश्रणामध्ये ते कोट करून मग आपल्याला तळायचे आहेत. आता हे हिरवं मटण लावून झालंय. आता हे आपण जे सुके मसाले घेतलेत, हळद, मीठ, मसाला, ते पूर्ण मिक्स करायचंय आणि मग ते व्यवस्थित पापलेटांना चोळून ठेवून द्यायचंय. हे बघा, पूर्ण व्यवस्थित असं लावून घ्यायचंय. आणि भरपूर मोठे पापलेट आहेत. तुम्ही बघू शकता, एका परातीमध्ये फक्त 3 राहिलेत, पूर्ण परात भरले. आणि हे 10 मिनिटासाठी किंवा 15 ते 20 मिनिटं आपण ठेवू शकतो, पण मी सध्या 10 मिनिटं ठेवते आणि मग पुन्हा रवा फ्राय करायला घेते. हे बघा, छान अशी मॅरिनेट झालेली आहेत. आणि हा जो रवा घेतलाय त्याच्यात थोडासा मसाला, मीठ आणि हळद टाकले, त्याच्यात व्यवस्थित कोट करायचे आपल्याला ते. आणि मग पापलेट छान असा कुरकुरीत रवा फ्राय करायचे, व्यवस्थित असं पूर्ण सगळीकडे. हे बघा, तुम्ही बघू शकता. आता पॅन ठेवलेला आहे मी, त्याच्यात थोडंसं तेल टाकलंय. कमी तेलामध्ये आपल्याला फ्राय करायचंय. आणि हा पापलेट रवा फ्राय बघा, पूर्ण एका तव्यामध्ये एक पॉपलेट, एवढा मोठा पॉपलेट आहे. आणि व्यवस्थित त्याला कुरकुरीत मी आता फ्राय करते. आता मी त्याला दुसऱ्या साईडला पलटी करते.
बघा, बघू शकता मस्त कडक असा आलेला आहे. हा बघा छान कुरकुरीत असा पापलेट फ्राय झालेला आहे. हे बघा, अशा तऱ्हेने आपला पापलेट रवा फ्राय झालेला आहे. छान असा कुरकुरीत दिसतोय, खाल्ल्यावरती समजेल. आणि तुम्हाला मी बनवलेली कृती कशी वाटली, आवडली असेल किंवा काही सजेशन असतील ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सर्वात सोपी पद्धत आहे, अशा पद्धतीने तुम्ही पापलेट करून बघा आणि खायला खूप टेस्टी लागतो. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता खूप कडक असं झालंय आणि बघा आतून पण व्यवस्थित छान मऊसर शिजलेला आहे. आतून मऊ आणि वरून क्रिस्पी असं ह्याचं आवरण होतं आणि खाण्यासाठी खूप टेस्टी लागतं. तुम्हाला जर ही कृती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. स्टे हॅपी, स्टे हेल्दी. थँक्यू.